बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। माझं शहर माझी जबाबदारी या अभियानातून 27 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांची स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल। महापालिका पदाधिकारी, अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने होणाऱ्या या मोहिमेची माहिती महापौर रुपाराणी निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोल्हापूर शहराच्या विविध प्रश्नांवर दररोज सकाळी 11:30 ते 2 या कालावधीत अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेण्यात येतील। तर 5 मार्च रोजी महापालिकेच्या चौकात जनता दरबार भरवणार असल्याचंही महापौर निकम यांनी सांगितलं। कोल्हापूर शहराचे अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत। हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी महापालिका पदाधिकारी आणि विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत दररोज सकाळी 11:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महापौरांनी बैठकांचं सत्र सुरू केलंय। या अंतर्गत 25 फेब्रुवारी रोजी केएमटी बद्दल बैठक होईल। 26 फेब्रुवारीला विद्युत शाखेबद्दल बैठक घेऊ असं महापौर निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। 27 फेब्रुवारीला शहर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। सकाळी 7 वाजता तावडे हॉटेल चौकापासून या मोहिमेला प्रारंभ होईल। या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांची स्वच्छता करण्यात येईल। महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे किमान 1000 स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी होतील। तसंच फुटपाथवरील अतिक्रमणं काढली जातील। त्यामुळे अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणं काढून घ्यावीत असं आवाहन महापौर रुपाराणी निकम यांनी केलं। कोल्हापूर शहर स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही 27 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत वन टाइम सगळे आरोग्य अधिकारी, सगळे आरोग्य कर्मचारी, तसेच काही संघटना ज्याच्यामध्ये रोटरियन्स असतील, जायंट्स क्लब्स असतील, यांच्या अनुषंगाने एक 2000 लोक वन टाइम कोल्हापूर शहराच्या स्वच्छतेसाठी उतरणार असून त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळे फुटपाथ क्लीन केले जातील। फुटपाथवरील सगळं अतिक्रमण काढणं आणि त्या अनुषंगानं स्वच्छ कोल्हापूर हा एक माझा स्वच्छ करण्याचा मानस आहे, ज्याच्यामध्ये सगळे कोल्हापूर शहरातील सगळे मेन रस्ते आपण या भाग 1 मध्ये घेत आहोत। 5 मार्च रोजी महापालिकेच्या चौकात जनता दरबार भरवला जाणार आहे। जनता दरबारात येणाऱ्या प्रश्नांची निर्गत 8 दिवसात करण्याचा आपला मानस असल्याचं महापौर रुपाराणी निकम यांनी स्पष्ट केलं। शहरातील सर्व भाजी मंडई अत्याधुनिक आणि स्वच्छ करण्याचा आपला प्रयत्न राहील। तसंच महिलांसाठी प्रसाधनगृह उभारण्यावर आपला भर असेल। सुरुवातीला कोल्हापूर शहरात 4 मॉडर्न स्वच्छतागृह उभारणार असल्याचं महापौर निकम यांनी सांगितलं। 4 तारखेला पाणी विभाग असेल आणि 5 तारखेला जनता दरबार असेल, ज्याच्यामध्ये जनतेचे प्रश्न आमच्यापर्यंत डायरेक्ट येतील आणि त्याच ठिकाणी त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न, जर काही क्लिष्ट विषय असतील ते थोडेसे प्रलंबित राहतील, परंतु लवकरात लवकर लोकांना न्याय देणं हा माझा उद्देश असेल। रस्ते स्वच्छतेसाठी स्वीपिंग मशीन भाड्यानं घेतलं जाईल। तसंच गटारीतील कचऱ्याचा उठाव करण्यासाठी ट्रॅक्टरची संख्या वाढवली जाईल असंही महापौर रुपाराणी निकम यांनी नमूद केलं। करवाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडून येण्याची शक्यता आहे, पण कर वाढवण्यापेक्षा महापालिकेचं उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष दिलं जाईल असंही महापौरांनी स्पष्ट केलं। पत्रकार परिषदेला उपमहापौर अक्षय जरग, शारंगधर देशमुख, आदिल फरास, मुरलीधर जाधव, राजेश लाटकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।